काल फ्लीटवेज विजिट झाल्यानंतर आपण इथे स्टे केला होता. गेटपासून साधारण 3-4 किलोमीटरवरती होतं हे एक गेस्ट हाऊस, वुल्फ नावाचं. इट वॉज नाईस. वेदरही छान आहे आणि इट्स गुड सो प्लेझंट आहे. आता आपण इथून जदरला चाललो आहे. सी यू अराउंड. बाय. हॅलो, आपण पोचलो आहे जदरला आणि आता आपण बोटने जाणार आहे आयलँड हॉपिंगसाठी. ही आहे आपली बोट. 2 ते 6 अशी वेळ आहे आपली बोट राईडची. आपल्याला वेगवेगळ्या आयलँड्सलाही घेऊन जाईल, जिथे आपण स्नॉकलिंग आणि समुद्रात स्विमिंग करायचं तर स्विमिंग वगैरे करू शकतो. आपली बोट राईड सुरू झालेली आहे आणि पाणी बघा किती सुंदर निळं निळं असं. आता आपण या बोटी पलीकडच्या आयलँडवर चाललो आहे, जिथे आपण स्विमिंग करणार आहे थोडं, किंवा बीचवर खेळायचं असेल तर बीचवर खेळू शकतो. सध्या पाणी थंड आहे असं म्हणणं आहे त्याचं, त्याच्यामुळे बघू आपण किती वेळ पाण्यात थांबू शकतो ते. पुढे जाऊया. ती पलीकडे दिसत असेल तुम्हाला तर ती मोटर बोट आहे. ती फास्ट असते. सो ज्यांना वेळ कमी आहे किंवा ज्यांना जास्त अजून एक्सप्लोर करायचं आहे त्यांच्यासाठी ती मोटर बोट पण चांगली आहे. ती साधारण 25 ते 35 युरो वेगवेगळ्या कंपनीप्रमाणे रेट आहे त्याचा, फॉर 4 आवर्स. दुपारी 2 ते संध्याकाळी 6. आणि आपण जी केली आहे ती प्रायव्हेट बोट केली आहे. ही स्लो आहे थोडी, पण फॅमिलीसाठी छान आहे. आसपासचा असा पूर्ण एरिया आणि स्वच्छ पाणी. आपण ऑलमोस्ट पोहोचत आलो आहे आता या आयलँडला. इथे पोर्टवरती ही बोट पार्क होईल आणि मग आपण इथं थोडा वेळ घालवणार आहे बीचवर वगैरे. या भागात भरपूर असे लहान लहान आयलँड्स आहेत. त्याच्यापैकी आपण 3 फिरणार आहे आज. एकदम निळशार ट्रान्सपरंट असं हे पाणी दिसतंय. फार खोल नसावं इथे या भागात ॲटलिस्ट, कारण तळ दिसतंय तुम्हाला माहिती नाही, व्हिडिओ दिसत असेल. ऑलमोस्ट देअर. जदर आयलँडपासून जिथं आपण निघालो, नॉट आयलँड ॲक्च्युली, जदर सिटीपासून जेव्हा आपण निघालो, सो इट टूक
अबाउट 15 minutes or so. इथे आता या बोटला ही बोट पार होईल आहे आणि इथे आपण थोडा वेळ थांबणार आहे. पहिल्या आयलंडला येऊन पोहोचलोय आपण. ही बोट इथे आपण पोर्ट केली. हे एक नाव बघावं लागेल परत एकदा या आयलंडचं काय आहे. आणि इकडे जे तुम्हाला दिसतंय तर समरमध्ये थोडी अजून वॉटर लेवल खाली जाते म्हणतात, तर लोक इथून पायी क्रॉस करून पलीकडच्या आयलंडवर जाऊ शकतात. सध्या पाणी तर थंड आहे, पण विचार आहे आपला इथे स्विमिंग वगैरे करायचा, थोड्या वेळ पाण्यात बसायचा. बघू. आता आपण चाललो आहे ओल्ड टाऊनकडे. थोड्या वेळ आपण ओल्ड टाऊनमध्ये घालवणार आहे. आईस्क्रीम वगैरे पण मिळतं इथे, आईस्क्रीम वगैरे खाऊया. नीस मोनॅकोकडे जर तुम्ही बघाल तर तिकडे जसं मेडिटेरेनियन समुद्राचा रंग निळाशार असा दिसतो, वेगवेगळे निळे शेड्स दिसतात, इथे पण तसंच आहे. बऱ्यापैकी स्वच्छ आणि असं निळं पाणी तुम्हाला दिसेल. आपण या आयलंडवरती फिरणं सुरू केलं आणि आयलंडवरचा जो ओल्ड टाऊन एरिया आहे तिकडे आपण येतो आहे. इथे कॅफेज आहेत, काही अजून शॉप्स आहेत, इथले लोकल शॉप्स, आईस्क्रीमचं दुकान आहे. आणि इथे तुम्ही बघताय इथे बोट्स डॉक केलेले आहेत. बोटचा जो कॅप्टन आहे तो इकडल्या फिशची खूप तारीफ करत होता. जे फिश वगैरे खातात त्यांच्यासाठी इथे खूप छान छान ऑप्शन्स आहे असं तो सांगत होता. आता आम्ही निघालो दुसऱ्या आयलंडकडे. या आयलंडचं नाव आहे काली आयलंड, जिथे यांनी थांबवलं आपल्याला एका या छोट्याशा लगूनमध्ये. आपल्या व्यतिरिक्त इथे कोणीच नाही आहे, फक्त इथे आपली बोट लागलेली आहे आज. आणि हे सुंदर निळशार पाणी आहे इथे, ज्याच्यात आपण आता डुबकी मारणार आहे. हा तयारी करतो आहे स्नॉर्कलिंगची, आणि ती बोट पण तो इथे बांधून ठेवतो आहे, अँकर करतो आहे. अँड we'll do a quick deep and snorkeling. पुष्याक असं नाव आहे त्या आयलंडचं. आणि ह्या आयलंडवरती आपण आता उतरलो होतो, पाण्यात डुबकी वगैरे मारली आणि आता आपण पुढे चाललो आहे
आजच्या दौऱ्यातलं आपलं शेवटचं आयलंड. सध्या स्प्रिंग सुरू असल्यामुळे इथे फारशी अशी काही गर्दी नाही आहे, पण आमच्या बोट कॅप्टनप्रमाणे समरमध्ये इथे प्रचंड गर्दी राहते. पाणी पण खूप थंड होतं. आम्ही अगदी 5 मिनटं वगैरे असेल पाण्यात, काय जास्तीत जास्त बस. त्याच्यानंतर मग पाण्यात अजून नाही थांबू शकतो. इतकं थंड पाणी ज्याच्यात श्वास घ्यायलाच त्रास होतो. या आयलंडवर पण कुठल्या दिसत नाही आहेत बोट सध्या, त्याचा अर्थ खूप काही जास्त गर्दी नसावी. थोडा वेळ थांबूया इथे, अर्धा पाऊण तास थोडंसं चहा कॉफी किंवा काही स्नॅक्स वगैरे करू शकतो इथे, जर कुठले रेस्टॉरंट्स वगैरे असतील तर बघू. पलीकडे दिसते आहे आणि त्यानंतर मग वापस सागर. आणि अशा प्रकारे आपला बोटिंग डे संपत आलेला आहे. दादरला आजचा आपला रात्रीचा स्टे राहिला आहे. आता इथून आम्ही घरी जाऊ. जवळच पार आहे स्टोर, ग्रोसरी स्टोर, तिथून थोडं एक 2 गोष्टी घ्यायच्या आहे आणि मग रात्री डिनर घरीच प्रिपेअर करणार आहे. Airbnb केलेलं आहे आम्ही. इथून साधारण 700-800 मीटर वॉकिंग डिस्टन्स आहे, एक 15 मिनटं 10-15 मिनटं. आणि उद्या आपण इथून निघणार आहे स्लोवेनियासाठी. पण सदरला आहे सध्या. आम्ही बोटमधून उतरलो सरळ जाऊ आणि आम्हाला 2 जण भेटले जे मूळचे तामिळनाडूचे आहेत आणि जॉबसाठी जर्मनीला आहेत. ते म्हणाले इथून साधारण 1 किलोमीटरवरती एक स्पॉट आहे जिथे त्यांनी स्टेअर्स अशा डिझाईन केलेल्या आहे की जिथे म्युझिकच्या 7 नोट्स तुम्हाला ऐकू येतात, जसं पाणी त्याच्यावरून जातं तसं. सो तो काय प्रकार आहे ते बघायला आपण चाललो आहे. सो हे सदर सिटी सेंटरचं गेट. तिथे पोचलो की मी परत तुम्हाला दाखवतो ते काय प्रकार आहे. इथे सनसेटचा वेळ सध्या साधारण 7:30 नाही 8:30च्या दरम्यान असावा. आता संध्याकाळचे 6:15 वाजत आहे. साधारण 1.5-2 तास असेल अजून. ऑलमोस्ट पोचत आलो आहे त्या स्पॉटला. अजून 200 मीटर पुढे असावा. आपण त्या स्पॉटला पोचलो आहे. सी ऑर्गन असं नाव आहे या स्पॉटचं. आणि आय डोंट नो तुम्हाला ऐकू येत आहे का, पण हे जे होल्स दिसतात आहे ते छोटे छोटे, ह्याच्यातून असे वेगवेगळे स्वर बाहेर पडतात आहे. यांनी अशा प्रकारे डिझाईन केलं आहे की हे जशा जशा वेव्स या प्लॅटफॉर्मच्या खाली येतात तसं ह्याच्यातून तो स्वर बाहेर येतो.
इथे असे वेगवेगळ्या स्टेप्स त्यांनी रिपीट केलेले आहेत भरपूर. इंटरेस्टिंग स्पॉट आहे हा. आणि इथे आजूबाजूचं दृश्य बघा, एकदम सूदिंग वाटत आहे. असा छान साऊंड आहे तो. रिलॅक्सिंग एकदम. लोक इथे बसून सनसेटचा आनंद घेतात. बरीच गर्दी जमलेली आहे लोकांची.